कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. याचा मोठा फटका बसला आहे तो कष्टकरी वर्गाला. हमाल असतील, मोलकरणे असतील, बांधकाम कामगार असेल किंवा ज्यांचं हातावर पोट आहे असा वर्ग उद्ध्वस्त होतो की काय अशी परिस्थिती आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत राजकुमार गायाळ आहेत, जे की महाराष्ट्राच्या हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत आणि जी एक कृती समिती तयार करण्यात आली आहे हमाल मापाडी आणि इतर संघटनांची काहीतरी निर्णय घेण्यासाठी, कृती करण्यासाठी त्या समितीचे ते निमंत्रक आहेत. गायाळ साहेब, स्वागत आपलं प्रजापत्रामध्ये. गायाळ साहेब, आपण पाहतोय की आता जवळपास 4 महिन्याहून अधिक काळ झाला लॉकडाऊन सारखं चित्र सर्वत्र आहे, सगळे व्यवहार ठप्प आहे, सगळ्याच क्षेत्रावर परिणाम झालाय तसा तर. पण नेमकं कष्टकरी वर्गावर काय अडचणी आहेत किंवा त्यांच्यावर काय परिणाम झालेला दिसतोय? कष्टकऱ्यामध्ये काही घटक असे आहेत की त्यांना गेल्या 4 महिन्यात अजिबात रोजगार नाही. काही प्रमाणामध्ये सगळ्यात जास्त जो त्याचा फटका बसला तो असंघटित क्षेत्रातल्या हातावर पोट असलेल्या मोलकरणी, एसटी हमाल, बांधकाम कामगार, त्याचप्रमाणे काही प्रमाणामध्ये मच्छीमार, रिक्षा चालक, हातगाडीवाले, हॉकर्स, कागद काचपत्रा वेचणारे आणि रस्त्यावर गटई काम करणारे, साधारणतः ज्याला आपण मोची काम म्हणतो, चांभार काम करणारी जी काही माणसं साधारणतः रस्त्यावर बसून आपली उपजीविका भागवत होती, अशा 122 पैकी 100 पेक्षा अधिक वर्गाला याचा झटका बसलेला आहे. आणि हा केवळ आर्थिक नाही तर सर्वच बाजूनी ते कुटुंब म्हणून संपूर्णपणे कोलमडण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. हा नेमका काय प्रकार आहे? कुटुंब म्हणून कोलमडण्याचं काय कारण आहे? उलट ती लोक तर घरात आहेत, मग त्यांच्यामध्ये अधिक जवळीक यायला पाहिजे. काय असतं की या वर्गामध्ये कधीही अजून संस्कार आणि विचार पोहोचलेले नाहीत. भविष्यासाठी काही बचत करायची असती ना त्यांची पात्रता आहे, ना त्यांना या दृष्टीने कोणी एक ज्याला काय म्हणतो आपण व्यवस्था आपण देऊ शकलेलो नाही. हमालांच्या पुरतं बोलाल तर हमालांच्या मध्ये काही प्रमाणात त्यांना प्रॉव्हिडंट फंडासारख्या सामाजिक व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत. ग्रॅज्युटीसारखी व्यवस्था जे त्या क्षेत्रात आले त्यांना न आलेला क्षेत्र देखील हा वर्ग देखील मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये आहे. आज माथाडी कायद्यासारखा एवढा मोठा चांगला कायदा देखील केवळ त्याची 25% अंमलबजावणी महाराष्ट्रात होते. आणि ही अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाचा जो कामगार विभाग आहे हा कामगार विभागच इतका कमकुवत करून ठेवलेला आहे की त्याची अवस्था शेळीच्या शेपटीसारखी झालेली आहे. हा कामगार खातं जे आहे सगळं हे कामगार खातं कामगारांना न्याय देण्यासाठी आहे, पण बदलत्या परिस्थितीमध्ये ज्यांना लोकांच्या श्रमाची चोरी करून त्यातनं जो नफा मिळेल तो अधिकचा नफा मिळवण्याची सवय ज्या वर्गाने स्वतःला लावून घेतलेली आहे त्या वर्गाला हे सारं नको वाटतं. कामगार विभाग देखील नकोसा वाटतो आणि मग त्यांचं प्रतिनिधित्व सरकारमध्ये जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळं कामगार खातं कमकुवत झालेलं आपल्याला दिसतं. आज महाराष्ट्रामध्ये एकूण मंजूर पदापैकी केवळ 45% पदं आता सध्या कार्यरत आहेत. 55% पदं महाराष्ट्रामध्ये कामगार खात्यातली रिक्त आहेत. हे जे चित्र आहे हे तर अनेक वर्षांपासून चित्र आहेत, आपण सातत्यानं या विषयावर बोलतोय. पण या सगळ्याचा म्हणजे ह्यांचा जो सध्या जो म्हणजे श्रम चोरी हा तर पुढचा विषय. आज श्रमच लॉकडाऊन झालेत की काय असं चित्र आहे. खरं त्याचं काय होणार आहे? आता गंमत अशी आहे की लोकांसमोर आता किंवा प्रशासनासमोर किंवा शासनासमोर 2 प्रश्न आहेत. भूकमरीने मरायचं का कोरोनाने मरायचं? पण अनुभवांती असं दिसलंय गेल्या 4 महिन्यामध्ये कोरोनाने जाणाऱ्यांची संख्या खूप मर्यादित आहे. ही खरी गोष्ट आहे की कोरोनाचा जर व्यापक फैलाव जर झाला तर तेवढी आरोग्य यंत्रणा आपल्याकडे सक्षम नाही आणि म्हणून सर्वांना उपचार देता येणार नाही. ही परिस्थिती नक्की आहे. मात्र अशी जरी परिस्थिती असली तरी मग आता भूकमरीने मरायचं का? तर मग अशा वेळेस कष्टकरी वर्ग कोरोनाने मरणं पसंत करील, भूकमरी मरणं पसंत करणार नाही आणि मग तो नक्कीच या बाबतीमध्ये अस्वस्थ होऊन रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सरकारने या दृष्टीने लोकांना थोडंसं
मुभा दिली पाहिजे. तुम्ही असं म्हणताय की सरकारनं मुभा दिली पाहिजे, हा विचार केला पाहिजे, पण एकंदर चित्र आपण असं बघतोय की जनतेच्या भावना किंवा जनतेचा कष्ट करायचा कुणाच्याही त्यांच्या समस्या न ऐकता किंवा त्यांच्या प्रश्नांपर्यंत न पोहोचता सरकार किंवा प्रशासन आम्ही सांगू ते त्यांनी ते लादायचं अशी काही व्यवस्था येऊ पाहते असं वाटतंय तुम्हाला? नक्कीच आलेली आहे. इथंच नाही, तुम्ही मला सांगा की सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका व्यक्तीला माहिती असतात असं कधी होत नसतं. हा देश इतका मोठा आहे, ह्या देशातली विविधता इतकी मोठी आहे, या देशातल्या प्रत्येक क्षेत्रातले प्रश्न वेगवेगळे विविध आहेत आणि ते एकाच व्यक्तीला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं कधी शक्य नसतं. आणि म्हणून लोकशाही व्यवस्थेमध्ये एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अनेकांना अनेक बाजूने त्याच्यावर विचार करावा लागतो. मात्र सध्या देशात एकाच व्यक्तीने सगळा विचार करायचा आणि बाकीच्यांनी फक्त मान हलवायच्या अशा प्रकारची अवस्था नक्कीच येऊ लागलेली आहे आणि ही परिस्थिती खरीच या देशासाठी आणि इथल्या व्यवस्थेसाठी धोकादायक आहे. आपण ही परिस्थिती धोकादायक आहे सांगतोय, पण मागच्या अनेक दिवसात तोच सातत्याने अनुभव येतोय. मग तो विषय लॉकडाऊनचा असेल किंवा आणखी कोणता, प्रशासनानं सरकारनं निर्णय घेऊन टाकायचे, मोकळं व्हायचं, पण ती अंमलबजावणी करताना ज्या अडचणी येतात आता ह्या 3 महिन्यात 4 महिन्यात कष्टकऱ्यांच्या वाट्याला जो अनुभव आला त्यात तुम्हाला सरकारी यंत्रणा कुठं मत्तीला दिसली? तुम्हाला माहितीसाठी सांगायचं कोणाकडे असा प्रश्न आहे ना. मुळात तुम्ही सांगा की मंत्रालयाच्या पातळीवर जर विचार केला तर मंत्रालयामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमधला एक अधिकारी आणि एकच कर्मचारी कार्यालयात हजर. कोणताही प्रश्न सांगायचा झाला की अहो लॉकडाऊन आहे, कोरोनाची आपत्कालीन परिस्थिती आहे, आता सांगायचं कोणाला, त्याचं उत्तर कोण शोधणार आणि आम्ही तरी नेमकं कोणाला बोलायचं. म्हणजे मुळात सरकार नावाची जी व्यवस्था आहे ती कशी चाललेली हे खरंच आश्चर्य आहे सगळं. पण आदेश निघतायत, ऐकलं चाललंय असं दाखवलं जातंय, प्रत्यक्षात मात्र काही होताना दिसत नाही. अगदी दिल्लीपासून ते अगदी राज्यातले अगदी शेवटच्या घटकापर्यंत ही सारी परिस्थिती अतिशय विचित्र आणि चमत्कारिक झालेली आहे. या सगळ्या काळात आम्ही रेशन पुरवलं, 3 महिन्याचं धान्य पुरवलं असेही दावे केले जातात प्रशासनाकडून. मग त्यामुळे सामान्यांना काही अडचणी असण्याचं कारण नाही असं एक जो सूर लावला जातोय, त्याच्याकडे कसं बघताय आपण? अहो नुसतं तांदूळ आणि ज्वारी दिली म्हणजे सगळ्या कुटुंबाच्या गरजा भागल्यात असं होत असतं का? असं नाहीये. ते ठीक आहे, ती मदत झाली नाही असं नाही, ती बऱ्याच अंशी बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचली हेही खरी गोष्ट आहे. पण त्या पलीकडे देखील माणसाच्या म्हणून काही गरजा असतात. भाजीपाला आहे, तेल मीठ आहे, मीठ मिरची आहे, या साऱ्या अनेक वस्तू असतात. जीवनाला रोज काही काही लागत असतं. आजार पण आहे. आता आज तर आजाराची अवस्था अशी झाली आहे की कोरोना हा एकमेव या जगात आणि देशात आजार झालेला आहे आणि बाकी सगळे आजार काही गायब झालेले आहेत. अशा प्रकारचं एक चित्र निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे, मला असं वाटतं की छोट्या छोट्या आजारासाठी देखील आज खासगी दवाखाने देखील बंद आहेत. त्यांना देखील अनेक बंधनं त्यांनी टाकलेली आहेत. केसेसचे धार डॉक्टरवर आहेत, त्यामुळे खासगी डॉक्टर्स दवाखाने उघडायला तयार नाही. मग मला असं वाटतं की प्रशासनाने अशा सगळ्या लोकांच्या बरोबर संवाद साधण्यासाठी त्यांनी कुणाकडे जायचं किंवा प्रशासनाने कोणाशी बोलायचं हे काहीतरी ठरायला पाहिजे की नाही आजकाल. आणि लोकप्रतिनिधी आता त्यांचाही प्रॉब्लेमच आहे, त्यांनी देखील नेमकं कोणाच्या माध्यमातून या सगळ्याशी संवाद साधायचा. मग त्यांनाच विचारात घेतलं जात नाही ही त्यांची वेगळीच ओरड सुरू आहे. खरं आहे ते. नाही इव्हन इतकंच नाही, या देशामध्ये आणखी एक गोष्ट झालेली आहे. या नफाखोरीच्या माध्यमातून या देशामध्ये एक मानसिकता तयार होती येते आणि ती मानसिकता अशी आहे की फायर अँड फायर. खासगी क्षेत्रामध्ये जी परिस्थिती होती की एखादा कामगार नको असेल की त्याचं सर्व्हिस बघायची नाही, त्याचं वय बघायचं नाही, त्याला काय नाही, चला मला तुझी गरज नाही, उद्यापासून तू येऊ नकोस, त्याच्या हातात शेवटचं पत्र ठेवायचं, नमस्कार मानायचा. अशाच प्रकारच्या जर धोरणाचं सरकारने देखील अवलंब जर केला तर मग मला असं वाटतं की लोकांनी बघायचं कोणाकडे. नाही, एकंदर ते तर चित्र खरंच आहे. सरकारी यंत्रणा या सगळ्या काळात कमी पडली हे मान्य आहे. ह्या 4 महिन्यात म्हणजे लॉकडाऊनच्या काळात कष्टकरी जमात जगावी किंवा सन्मानानं जगावी. जगणं तर म्हणजे फार लगेच उद्या कोणी मरतंय असं नाही, पण सन्मानानं जगावी यासाठी आपण आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून काय केलं? नक्कीच आम्ही शासन स्तरावर पहिल्यांदा आम्ही बाजार समित्यामध्ये किंवा निरनिराळ्या क्षेत्रात जे आता अत्यावश्यक सेवेमध्ये देखील ते येतं. आज जीवनावश्यक वस्तूची चढ उतार करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये हमाल मापाड्यांनी केलं. पण महाराष्ट्रामध्ये अनेक बाजारपेठेमध्ये कामगारांना त्या कोरोनाची लागण झाली, त्यातनं त्यांचे मृत्यू झाले, मात्र त्याची दखल सरकारी पातळीवर घेतली गेली नाही. मध्यंतरी या संदर्भामध्ये शासन स्तरावर जी एक बैठक झाली माननीय पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली, आम्ही त्या बैठकीत देखील हा मुद्दा लावून धरला. आता सरकारच्या स्तरावर हालचाल चालू आहे की हमालांना जे माथाडी मंडळाकडे नोंदणीत कामगार आहेत त्या सगळ्यांना अत्यावश्यक सेवेतले कामगार म्हणून मान्यता घ्यायची आणि मग त्यानंतर
जर तो कामगार एखादा कोरोनामुळे जर गेला तर त्या कुटुंबियाला किमान जी इतर सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे जे काही विमा संरक्षण आहे ते मिळणार. पण ह्या कामगारांसाठी माथाडी मंडळ नावाची जी व्यवस्था निर्माण केलेली आहे, ह्या माथाडी मंडळांनी पगार करण्याच्या पलीकडे, आज त्यांच्याकडे पगारच पोहोचले नाहीत अनेक ठिकाणचे, पगार करण्याच्या पलीकडे त्यांनी काही केलं नाही. मुळे वस्तुतः आम्ही मागणी अशी केली होती सरकारकडे की किमान या लॉकडाऊनच्या काळामध्ये काही एक तुटपुंज का होत नाही एक आर्थिक स्वरूपाचं सहकार्य आपण या कामगारांना मंडळाच्या मार्फत करावं. मंडळाकडे निधी पडून असतो, वेगवेगळ्या प्रकारचा निधी असतो, तो सगळाच निधी काही कामगारांना परत द्यायचा असतो असं काही नाही. त्यातला काही म्हणजे आस्थापना विभागातला निधी असतो किंवा व्याजाच्या ग्रॅज्युटी व्याजासहित दिली जात नाही, त्याचं व्याज बोर्डाकडे पडलेलं असतं. तर वेगवेगळ्या प्रकारचा निधी जरा संकलित करून काही एक प्रकारची मदत देता येणं शक्य होतं. पण मात्र महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची मंडळं, पॉप्युलर मंडळं अस्तित्वात नसल्यामुळं अशा प्रकारचे निर्णय अधिकाऱ्यांनी घेतले नाहीत. अर्थात त्यांची अडचण होती, कारण कुठलाही निर्णय घेतल्यानंतर त्याला दोन बाजू असतात, एक चांगली बाजू असते आणि एक वाईट बाजू असते. अधिकाऱ्यावर दोषारोप करण्यासाठी देखील तिचा वापर होऊ शकतो. तेव्हा मला असं वाटतं की अशा प्रकारची मंडळं निर्माण झाली पाहिजे होती. मात्र गेल्या 10 वर्षामध्ये हे प्रकरण अतिशय थंड वासनात ठेवलेलं आहे. खूप वर्षापूर्वी पॉप्युलर बोर्ड असायची आणि ती कामगारांच्या हिताबद्दलचा आणि एकूण मंडळाच्या कामकाजाबद्दल निर्णय घेत होती. ही ट्राय पार्टी बोर्ड आहे, तर त्यात मालकांचे प्रतिनिधी आहेत, कामगारांचे प्रतिनिधी आहेत. मालकाला जर एखादा काही त्रास झाला, कामगाराकडनं देखील त्रास होऊ शकत नाही असं नाही, कामगाराकडनं काही त्रास झाला तर ते मांडण्यासाठी व्यापाऱ्याला देखील ते मालकांना व्यासपीठ होतं. मात्र हे व्यासपीठ पुन्हा नव्याने नीट करावं अशा प्रकारची सूचना आम्ही सरकारला केलेली आहे. अर्थात सरकारने आम्हाला सांगितलंय की 1-2 महिन्यामध्ये अशा प्रकारची पॉप्युलर बोर्ड निश्चितपणे निर्माण केली जातील असं एक दिसतंय. सरकार काय करील किंवा सरकारनं काय करावं हा तर फार पुढचा टप्पा आहे. आपण ह्या 4 महिन्याच्या काळात आपण आपल्या संघटनेमार्फत काही केलं का, किंवा आम्हाला थेट मदत असेल, मोलकरणींना मदत असेल, किंवा असं काय केलं आपल्या पत्रकाच्या माध्यमातून आपण काही करू शकलात का? काय की बीड जिल्हा साधारणतः तसा काही फार मोठे बाजारपेठ असलेला भाग नाहीये. आपल्याकडे रेल्वे माल धक्क्यावर थांबलाय. रेल्वेचं काम, रेल्वे म्हणजे माल येण्याचं काम चालू होतं. हे अत्यावश्यक सेवेतलं अन्नधान्य FCIचं अन्न महामंडळाचं ते उतारण्याचं चढवण्याचं काम चालू होतं. त्यामुळे त्यांना तिथं रोजगार मिळत होता. दुसरे FCIचं एक डेपो आपल्याकडे परळीमध्ये आहे, तिथल्याही लोकांना हे काम मिळत होतं. जिल्ह्यामध्ये शासकीय धान्य गोदामं 23 आहेत, तिथल्या जवळपास 200 लोकांना मोठ्या प्रमाणात काम उपलब्ध झालं. मात्र पंतप्रधान योजनेतलं म्हणजे सगळ्यांना मोफत धान्य मिळालं ही खरी गोष्ट आहे, पण त्याच्या केलेल्या कामाची मजुरी मात्र अद्याप लोकांना मिळालेली नाही. ती एप्रिलपासूनची मजुरी येणं बाकी आहे. आणि केंद्र सरकार घोषणा छान करतं, पण त्याची खाली अंमल घोषणेमुळे लोक खुश होतात, काही त्याची फार मोठ्या प्रमाणात रीग ओढतात. मात्र आम्हाला सारख्या घटकाला त्याच्या केलेल्या कामाचा मोबदला जर नाही मिळाला तर त्यांनी काय ते फुकट काम करायचं होतं का, ही अपेक्षा करणं बरोबर नाहीये. तर त्यांची अजून मजुरी पण मिळाली नाही. पण जी काही मजुरी राज्य सरकारच्या अखत्यारीतलं जो काही काम होतं त्याची मजुरी कामगारांना मिळाली, त्यामुळे त्याही वर्गाला थोडंफार काम होतं. आता राहिला मोठ्या संख्येने असलेला बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात काम करणारा हमाल मापाडी. काही प्रमाणामध्ये बाजार समित्या चालू राहिल्या. आपल्याकडे सुदैवाने बाजार समितीच्या कार्यक्षेत्र म्हणजे त्या मार्केट यार्डाच्या परिसरामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही, ही गोष्ट त्यातली त्यात चांगली आहे. आणि त्यामुळं आपल्या जिल्ह्यातल्या बाजार समित्यातलं कामकाज चालू होतं आणि त्यामुळं मापाडी, हमाल यांना काही प्रमाणामध्ये ठीक आहे 100% फुलफ्लेज चालल्या नाही, पण काही ज्या चालल्या त्याच्यात त्यांना काही ना काही रोजगार नक्की मिळाला. त्यामुळे त्यांचाही तसा फार मोठा प्रश्न नव्हता. पण ट्रान्सपोर्ट मधला कामगार ज्यांना गरज आहे त्यांना थोडंफार अनामतच्या स्वरूपात, आगाऊ उचलच्या स्वरूपामध्ये पतपेढीने मदत केली. त्याशिवाय आता सगळ्यात वाईट अवस्था होती एसटी हमालांची. गेली 4 महिने एसटी स्टँड पूर्णतः बंद आहे आणि मग तिथं काम करणारा हमाल याला काही एसटी महामंडळाचा पगार नाही. बऱ्याच लोकांचा समज असतो की त्यांना एसटी महामंडळातून काहीतरी मिळत असेल, कारण त्यांना खाकी ड्रेस असतो आणि एक बिल्ला असतो, त्याच्यामुळे एसटी महामंडळ काहीतरी देत असेल. पण ही खरी गोष्ट नाही. एसटी हमालांना एसटी महामंडळाकडनं एक पैसाही मिळत नाही. त्याला फक्त जर माल उचलला तरच त्याचं पोट भरणार, काम केलं तरच पैसे. म्हणजे एकूणच हमालांची अवस्था म्हणजे लक्षात ठेवा की एखादा बाबू एखाद्या कार्यालयात गेला आणि तो नुसता खुर्चीवर जरी बसून राहिला तर त्याचा पगार चालू राहतो. मात्र ह्या वर्गामध्ये काम केलं तरच पैसे, ते कमी अधिक असतील पण काम केल्यानंतरच मिळणार, कामाशिवाय पैसे नाही, कोणी फुकट चहाही पाजत नाही. पण हे जसं चित्र आहे आता उद्या कोरोनानंतर म्हणजे आज ना उद्या शेवटी परिस्थिती आपल्याला सगळं ओपन अप करावं लागेल, सगळं खुलं करावं लागेल. पण जी भीती बसलेली आहे या रोगासंदर्भाने किंवा एकंदरच मग अनोळखी व्यक्तीला कुठपर्यंत प्रवेश द्यावा, किती जवळ येऊ द्यावं, याचा काही रोजगारावर परिणाम होईल असंघटित क्षेत्राच्या सर्वच? नक्कीच होणार आहे. असं आहे की लक्षात ठेवा की लोकांना केवळ दैववादावर अवलंबून ठेवून बरोबर राहणार नाही.
तर लोकांना स्वतःचाच आत्मविश्वास स्वतःच्या शक्तीवर उभा करावा लागेल. इतरावर अवलंबून माझं भलं होईल अशा प्रकारची जी मनोवृत्ती इथल्या व्यवस्थित त्याच्या माणसाच्या अंगात आलेली आहे ती थोडंसं बदलण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करावा लागेल. गंमत अशी आहे की करोनाचा प्रतिबंध करणं हे आत्मबलाने शक्य असतं. ते आत्मबल स्वतःमध्येच निर्माण व्हावं लागेल आणि ते होण्यासाठी एक त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन देखील नीटपणे विकसित लोकांचा करावा लागेल. लोकांना जगण्याची स्वतःची कार्यशैली बदलण्यासाठी देखील आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. तरच आपण ह्या सगळ्या रोगाचा निश्चितपणे मुकाबला करू शकतो. मूळ समजून घ्या, कोरोना हा इतका भयंकर आणि गंभीर आजार नाही. तो काळजी घेतल्यानंतर तो स्वतःपर्यंत येत नाही. आला तरी त्याचं निराकरण आणि त्याचा उपचार नक्की होऊ शकतो. भले त्याच्यासाठी लस जरी उपलब्ध नसली तरी विद्यमान जी उपलब्ध औषधं आहेत त्याच्यावर ह्या करोनाचा उपचार होतो. मात्र काळजी हा त्याच्यावरचा सगळ्यात उत्तम उपचार आहे आणि तो काळजी घेत जर आपण आपल्या कामात स्वतःला जर नीटपणे गुंतवलं तर मला असं वाटतं की कोरोनाचं संकट हा कष्टकरी समुदाय हा निश्चितपणे पेलवेल. एक दुसरी गोष्ट सांगून ठेवतो की त्याची प्रतिकारशक्ती जास्त चांगली असते. इथल्या कुठल्याही इतर वर्गापेक्षा कष्टकरी वर्गातली रोगप्रतिकारशक्ती ही उत्तम असते. कारण हायजेनिक जो प्रकार असतो तो अनेक रोगांचा आणि अनेक जंतूंचा आणि विषाणूंचा सामना करण्याची जन्मापासून त्याला सवय लागलेली असते. लक्षात ठेवा, मी पाहिलेलं आहे रस्त्यावर गटारात पाणी पिण्याला माणूस त्याला कुठला आजार झालेला मला दिसलेला नाही. पण आम्ही थोडंसं जर पाणी बदललं तरी आजारी पडणारे लोक बघितले. गटारातलं पाणी पिणारे माणूस याचा अर्थ सगळ्यांनी गटारात पाणी पिणे असं नाहीये. मात्र त्या माणसाची रोगप्रतिकार शक्ती त्या प्रमाणामध्ये वाढलेली असती. मला असं वाटतं की ही देखील एक लोकांना दिलासादायक बाब आहे. हा दिलासा तर आहेच. आता मला पुढचा प्रश्न असा आहे की ठीक आहे, उद्या ओपन झालं तरी रोजगाराची संधी पहिल्यासारखी असेल का हा प्रश्नच आहे. दुसरीकडं म्हणजे आता आपण 4 दिवसापूर्वी जी बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य देणारी योजना होती, अवजार साहित्य देणारी, ती सरकारनं तात्पुरती बंद केल्याचं ऐकिवात आहे. एकीकडे बाजार समित्यांसंदर्भात नव्यानं कायदे येत आहेत. काय नेमकं ह्या सगळ्या कष्टकऱ्यांच्या संदर्भातली आव्हानं काय समोर असतील? मुळात मुद्दा असा आहे, समजून घ्या की अगोदरच कोरोना हे संकट नंतरच आहे. अगोदरच या देशामध्ये आर्थिक मंदी मोठ्या प्रमाणात पसरत चाललेली होती. अनेक क्षेत्रामध्ये तिने पाय पसरलेले होते आणि त्यात कोरोनाचं संकट आलेलं आहे. आणि कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक जी काही आपली साधारणतः घडी आहे ती पूर्णतः कोलमडलेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये नव्याने उभं राहत असताना पुनश्च हरिओम म्हणावं लागेल, पुन्हा नव्याने पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. हे सगळं उभं राहण्यासाठी काही काळ जाईल, नक्कीच जाणार आहे. मात्र सरकारने त्याच्यासाठी योग्य सकारात्मक निर्णय घ्यावे लागतील. सरकारने जर योग्य निर्णय घेणं केवळ फक्त जाहिरात स्वरूपाचे निर्णय घेणं मला असं वाटतं की ती बरी गोष्ट नाहीये. नाही, नेमकं काय अपेक्षित म्हणजे आपण जरा बाजार समितीच्या कायद्यावर बोलतोय तर काय अपेक्षित आहे सांगतो. आता गंमत बघा, भाषणामध्ये एक देश एक बाजार ही ऐकायला छान वाटतं. शेतकऱ्याच्या शेतात पिकलेला माल ग्राहकाच्या दारात हे ऐकायला देखील खूप छान वाटतं. हे प्रॅक्टिकल आहे का खरंच? एखाद्या शेतकऱ्यांनी 100 पोते जर ज्वारी किंवा गहू उत्पादित केला तर त्याला येऊन तो काय घरोघर जाणार आहे का लोकांना विकायला? त्यासाठी यंत्रणा असावीच लागते ना, आणि ती विश्वासार्ह यंत्रणा असली पाहिजे. लक्षात ठेवा, काही मंडळी जाणीवपूर्वक ज्यांना कधीही शेत नीट माहीत नाही आणि ज्यांना नीट मार्केट नीट माहीत नाही अशी मंडळी मात्र अगदी गप्पा छान. थोडं तुम्हाला थांबवतो या संदर्भात एक उदाहरण म्हणजे आपण त्याच्याकडे बघतो की मागच्या काही काळात बीड जिल्ह्यामध्ये काही दिवस फळं आणि भाजीपाला शेतकऱ्यांकडनं फक्त शेतकऱ्यांचे गट म्हणूनच घेतील आणि तेच विकतील असा एक आदेश आला. त्यातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली. पण पुन्हा तेच झालं. म्हणजे जो आडत्या किंवा व्यापारी करायचा तिथं त्या गटाची मक्तेदारी झाली. त्या गावात दुसरे कोणी जाणारच नाही. त्यामुळे त्या गटाला वाटेल त्याच किमतीत तो शेतकऱ्याकडनं खरेदी करतोय असंही चित्र पाहायला मिळालं. हेच एक सार्वत्रिक चित्र आहे. गंमत बघा, आता त्याला जरा थोडंसं पुढून येतो मी की ठीक आहे, असं आपण समजू की गटाने प्रामाणिकपणे काम केलं, पण खरेदी किती केली हो? बरं, हा गट जाऊन मोठ्या शहरात जाऊन विक्री करणार होता का? नाही. ह्या गावामध्ये जेवढं लागेल तेवढंच तो गट आणून इथे विकत होता. बरोबर. बाकीचा माल शेतकऱ्यांनी काय करायचा होता? बांधावर फेकला लोकांनी माल आणि मातीमोल त्याची किंमत झाली. म्हणजे मला आठवतंय की 20 रुपये किलोने मोसंबी लोकांनी घेतली. हो. ज्यावेळेस कोरोनाची परिस्थिती नव्हती, बाजारपेठ अस्तित्वात होती, आडते आणि सगळे लोक अस्तित्वात होते, त्यावेळेस त्याच मोसंबीचा दर 40 ते 50 रुपये किलो शेतकऱ्याला मिळत होता. ही पण वास्तवता आहे. मग काय म्हणजे मग म्हणूनच एक बाजार एक म्हणजे एक देश एक बाजार किंवा नवीन बाजार लबाड कल्पना आहेत त्या सगळ्या. असं होत नसतं कधी. मला मध्यंतरी बरं वाटलं होतं की राज्य सरकारचे जे पणन मंत्री आहेत बाळासाहेब पाटील यांनी
केंद्र सरकारने हा अध्यादेश काढल्याबरोबर महाराष्ट्रात जाहीर केलं होतं की आम्ही याचा अभ्यास करू आणि महाराष्ट्राच्या परिस्थितीनुसार ते लावायचं की नाही त्याचा निर्णय करू. पण मला नंतर असं कळालं की त्याबद्दल प्रशासकीय स्तरावर काही आदेश काढले गेलेत. प्रशासन आणि शासन मला असं वाटतं की अजूनही नीटपणे त्यांची नाळ जुळलेली आहे असं चित्र अजून तरी दिसत नाही. प्रशासन वेगळंच काहीतरी करायला पाहतंय आणि शासनाची दिशा योग्य आहे. शासनावर मी टीका करणार नाही, पण शासनाची दिशा जरी योग्य असली तरी जे प्रशासन असतं त्या प्रशासनावर देखील काबू ठेवून मग विकासाचा गाडा पुढे न्यायचा असतो. मला असं वाटतं की हे सूत्र अजून जमायला काही वेळ जावं लागेल. साहेब, एकंदर जे चित्र आपण बघतोय की वेगवेगळे कायदे, मध्येच होणारे बदल, या छोट्या गोष्टीमुळे कष्टकरी वर्ग अस्थिर होतो, त्याच्यावर थेट लगेच परिणाम होतो. आता कोरोनाची महामारी हा एक विषय झाला. म्हणजे विषय हा आहे की आपण अनेक वर्षापासून या संघटनेत किंवा कष्टकऱ्यांमध्ये काम करताय. किमान 5-6 महिने एखाद्या कुठल्याही आपत्तीला, कुठल्याही बदलाला रेजिस्ट करता यावं, एखादे काय अचानक बदल घडले तर 5-6 महिने टिकता यावं, एवढी संपन्नता म्हणण्यापेक्षा किमान साधी जगण्याची क्षमता आपण कष्टकरी वर्गाला अद्याप ही व्यवस्था देऊ शकलेली नाहीये. ती निर्माण व्हावी यासाठी काय सुचवाल आपण? की जसं सरकारी बाबू आहेत, वर्षभर जरी काही नाही झालं तर फरक नाही पडत, पगार नाही आली, 4 महिने पगार मिळाली नाही तर त्यांना किमान उधार उसनवाळी देणारे लोक किंवा त्याच्याकडे थोडी सेव्हिंग असते, पत आहे. ही पत निर्माण करण्यासाठी, रोजगाराचं आणि सन्मानानं जगण्यासाठी काय करता येईल किंवा काय केलं पाहिजे, काय सुचवाल आपण? तुम्हाला आता एक थोडंसं मागं येतो. 2008 साली केंद्रामध्ये मनमोहन सिंग सरकार होतं आणि आम्ही देशभरातल्या असंघटित कामगारांच्या वतीनं केंद्र सरकारकडे 2-3 गोष्टीची मागणी केली होती. एक होती पेन्शन, दुसरा होता विमा आणि तिसरा होता आरोग्य विमा. आणि 2008 साली केंद्र सरकारने आमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर एक मोठा दबावगट देशभर आम्हाला निर्माण करण्यात यश आलं आणि त्यातनं सामाजिक सुरक्षा कायदा नावाचा कायदा केला. महाराष्ट्राने हा प्रयोग 1969 साली केला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये माथाडी कायद्यासारखा एक पहिला कायदा असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्राने केला आणि ज्याची आज आंतरराष्ट्रीय कामगार संघटना भलावण करते. तो कायदा पूर्ण आहे असं आम्ही मानत नाही, पण ती एक सुरुवात तरी होती. पण मला असं वाटतं की त्यात काही दोषही नक्कीच असतील. मात्र हा कायदा सामान्य माणसाला निश्चितपणे एक पद देतो असा आमचा अनुभव आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर बीड शहरातलं तुम्हाला सांगतो की ज्या हमालांना साधी घरं होती, छपरच होती फक्त, आज त्यांची बरी घरं होऊ लागलेली आहेत. त्याच्या गल्लीमध्ये दुकानदार त्या जर बोर्डातनं पगार घेणारा जो कामगार असेल त्याला म्हणतो की उधार घेऊन जाऊन पगारीवर पैसे दे. ही त्याची पत आहे तिथं तयार झाली. ह्या छोट्या वर्गाची जर पत व्हायची असेल तर कुठंतरी त्याच्या रोजगाराचं नियमन नीट झालं पाहिजे, त्याला मिळणाऱ्या मजुरीचं नीटपणे व्यवस्थापन झालं पाहिजे आणि ही सगळी व्यवस्था देण्यासाठीचा एखादा चांगला कायदा तो व्यवस्थितपणे आपण तो उभा केला पाहिजे. अगदी सामाजिक सुरक्षा कायद्याअंतर्गत केंद्र सरकारकडनं जे आपण मंजूर करून घेतलं, काही राज्यांनी त्याच्यावर चांगलं काम केलंय. उदाहरणार्थ केरळ असेल, केरळाने अनेक प्रकारच्या असंघटित कामगारांसाठीची कल्याणकारी, आम्हाला कल्याणकारी मंडळच नकोय तर त्याच्या रोजगाराचं नियमन करणारी ती मंडळ असली पाहिजे आणि त्याला आयुष्यभरासाठी काहीतरी सुरक्षितता देणारी त्याच्यामध्ये व्यवस्था असली पाहिजे. अगदी आपल्याकडे जर घ्यायचं झालं महाराष्ट्रामध्ये, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोडणी कामगार मोठ्या संख्येने, आता सुदैव असं की कोरोनाची लागण होण्यापूर्वीच कारखान्याचे पट्टे पडले आणि कामगार माघारी यायला निघाला, त्यात काही कामगार त्याच्यात अडकला. पण आज ह्या कामगारांसाठी देखील आम्हाला फार काही करता आलं नाही. दिग्गज मंडळी ह्या क्षेत्रामध्ये आहेत, ह्या लोकांचा त्यांचा संपर्कही आहे. मात्र ह्या वर्गासाठी आम्ही अनेक वेळा आग्रह धरून देखील माथाडी कायद्यासारखा कायदा त्या वर्गाला लागू करण्यामध्ये सरकारने कधी स्वारस्य दाखवलं नाही. कामगार महामंडळ एक प्रकार स्थापन, ते कल्याणकारी मंडळ आहे. कल्याणकारी योजना ज्या असतात त्या ऐच्छिक असतात. मला असं वाटतं की त्या ऐच्छिक असण्यापेक्षा त्या कुठेतरी सक्तीच्या असल्या पाहिजेत. काही गोष्टी लोकांकडनं सक्तीने करून घ्याव्या लागतील. अर्थात त्या लोकांच्या सहभागातूनच त्या करायच्या असतात. जसं माथाडी कायदा आहे लोकांच्या सहभागातनं, पण तो ऐच्छिक नाहीये. पण लोकांनी जर ठरवलं, कामगारांनी ठरवलं किंवा व्यापाऱ्यांनी त्याला जर मदत करायचं ठरवलं, थोडासा सामाजिक दृष्टिकोन जर व्यापाऱ्यांनी स्वतःचा अगदी मोठा केला तर त्या वर्गाला न्याय मिळतो. अगदी बीड शहरामध्ये मार्केट यार्डामध्ये आज हमालांना किमान प्रॉव्हिडंट फंड एकेकाचा आज 2-2-1.5 लाख रुपये प्रॉव्हिडंट फंडाच्या खात्यावर आहेत. त्याला दिवाळीला बोनस मिळतो, त्याला किमान एक छोटासा प्रकारचा विमा बोर्डाच्या मार्फत त्याला सुरू झालेला आहे. मला असं वाटतं की ही जी पत आहे ही पत सगळ्या कष्टकरी वर्गापर्यंत जर न्यायची असेल तर धोरण बदलावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की जी सध्याची जी व्यवस्था चाललेली आहे, कामगारांच्या विरोधात साधारणतः सगळा वर्ग सातत्याने जो बोलत असतो, ज्याला ह्या कामगारांचे श्रम चोरायचे
आणि ते चोरून स्वतःचा नफा वाढवायचा आहे, ह्या वर्गाचं किती ऐकायचं हे सरकारने ठरवलं पाहिजे. मला असं वाटतं की सरकार त्या वर्गाचं जास्त ऐकतंय आणि गेल्या 5-7-8 वर्षामध्ये परिस्थिती अशी झाली आहे की सगळे कामगार कायदे कमकुवत करायचे, कायद्याची त्या कामगार कायद्याची अंमलबजावणी करणारी जी सरकारची कामगार खात्याची यंत्रणा आहे ती कमजोर करायची, उगा नावाला काहीतरी केल्यासारखं दाखवायचं. मला असं वाटतं की ही परिस्थिती बरी नाहीये. कुठेतरी पुन्हा एकदा आपल्याला या सगळ्या कामगार चळवळीकडे, एकूण कामगाराच्या सगळ्या व्यवस्थेकडे, कामगार खात्याकडे पुन्हा नव्याने नीटपणे बघण्याची गरज आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांसारखा एक या क्षेत्राबद्दल थोडंसं चांगली दृष्टी ठेवलेला माणसाच्या नेतृत्वात हे सध्याचं सरकार आहे, तर त्या सरकारकडे थोडंसं आम्ही त्या दृष्टीने पाहतो. बघूयात ह्या सरकार या निमित्ताने काही करतंय का. प्रयत्न असा आहे की किमान महाराष्ट्रात तरी काही व्यवस्था आम्हाला या निमित्ताने या सरकारच्या माध्यमातून करून घेता येतील का, त्या दृष्टीने आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतोय. तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की 2008 साली केंद्रामध्ये सामाजिक सुरक्षा कायदा झाला आणि आज जे गेहलोत राजस्थानमधले मुख्यमंत्री आहेत त्यांनी देशातलं त्या कायद्याच्या अंतर्गत पहिली पेन्शन योजना असंघटित कामगारांसाठी नॉन कॉन्ट्रीब्युटरी म्हणजे परत ते तिथं व्यापारी धंदा नाही करायचा काही, तुम्ही एवढे द्या तसला व्यापारी धंदा नाही, तर नॉन कॉन्ट्रीब्युटरी 500 रुपये पेन्शन गेहलोत सरकारने सुरू केली. त्याचीच कित्ता गोवा सरकारने नंतर मिळवला, त्याच्यानंतर दिल्ली सरकारने काही केलं. आता केरळ सरकारने शेतकऱ्यांसाठीची पेन्शन योजना त्यांनी 3000 रुपये पेन्शन योजनेचं विधानसभेत बिल पास केलं. मला असं वाटतं की हे अवघड नाहीये. म्हणजे एक लक्षात ठेवा की एवढ्या मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारच्या ओल्ड एज कष्टकऱ्यांसाठी पेन्शन देणं हा समाजाचा दायित्वाचा भाग आहे. समाजाने तो दिला पाहिजे. समाज देतो म्हणजे काय प्रत्येक जण कुणी जाऊन तिथं पैसे देत नसतो, तर वेगवेगळ्या रूपाने समजा पूर्वी जसं रोजगार हमीचा कायदा महाराष्ट्रात झाला आणि सरचार्ज लागला, अधिभार लागला आणि आजही 1000 कोटी रुपये त्या रोजगार हमीच्या योजनेत पडून येतात, ते इतर खर्च करता येत नाही. अगदी अशा प्रकारचा छोटासा कर देखील या राज्यातल्या आणि देशातल्या कष्टकऱ्यांना पेन्शन देण्यासाठी पुरेसा आहे. समजा महाराष्ट्रात 12 कोटीपैकी 10% जर म्हणलं 1.25 कोटी वयस्कर कष्टकरी 60 वर्षाच्या वरचे आणि त्यांना 500 रुपये किंवा 1000 रुपये जर द्यायचं झालं तर फार मोठा बोजा सरकारवर येत नाही. किंवा त्यासाठी जर थोडासा जर टॅक्स लावला तर मला असं वाटतं की त्या सगळ्यांना म्हातारपणी सन्मानाने जगता येऊ शकतं. म्हणून पेन्शन सारखेचा विचार मग तो कष्टकरीमध्ये म्हणजे केवळ हमाल मापाडी आणि बांधकाम कामगार नव्हे तर शेतकरी त्याच्यामध्ये येतो, शेतमजूर येतो. मला सांगा की म्हातारपणी टाचाघासत जगत लोकांनी अगोदर लेकरं जेवलेत की नाही ते बघायचे आणि जर शिल्लक राहिलं तर म्हाताऱ्यांनी जगायचं आणि अक्षरशः कुपोषणाने मरायचं, अशी अवस्था महाराष्ट्रातल्या या सामाजिकून आपल्या चरित्राला शोभत नाही. आणि म्हणून या दृष्टीने सरकारने निश्चितपणे भविष्यात विचार करण्याची गरज आहे की कष्टकऱ्याला पेन्शन हा कोणी कुणावर उपकार नव्हे, तर त्यांनी आयुष्यभर अंगमेहनतीनं हा देश आणि हे राज्य, हा जिल्हा, हे गाव सुधारण्यासाठी ज्यांनी काम केलं. समजा हा एखादा बांधकाम कामगार काम करतो, अनेक घरं त्याच्या हाताने बनलेली असतात, त्याला स्वतःला घर उभं राहत नाही, म्हातारपणी सन्मानाने त्याला जगता येईल एवढं किमान त्याला देता येणं शक्य आहे ना. त्याच्या कष्टावर आपण सगळेजण छान जागेत राहायला लागलो, पण त्या माणसाचं म्हातारपण सुरक्षित करणं समाज म्हणून आपली जबाबदारी हे का आपण मानायचं नाही. गंमत अशी आहे की लक्षात ठेवा, यात आता काय होतं नेमकं, ह्या एकूण प्रचारकीय यंत्रणेमध्ये एखादा कष्टकरी चुकीचा वागला की त्याच्याकडे बोट दाखवत सगळ्या कष्टकऱ्याला बदनाम करण्याचं जे एक षडयंत्र संपूर्ण देशात आणि राज्यात चालतं, मला असं वाटतं की ते देखील थांबलं पाहिजे. कष्ट करणारा माणूस त्यात सगळेच चांगले असतील असं नाही, एखादा लवाडी करू शकतो म्हणून सगळे लवाड असतात असं म्हणणं बरोबर नाही. जसं एखाद्या विशिष्ट समाजाबद्दल देखील तसंच आहे, एखादा माणूस चुकीचा वागत असला म्हणून त्या साऱ्या समाजाला बदनाम करणं, साऱ्या समाजाला दोष देणं हा हे जितकं बरोबर नाही, तसंच ह्या कष्टकऱ्याच्या बाबतीत देखील आहे. आणि म्हणून ह्या कष्टकऱ्याबद्दलचा साधारणतः आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि नुसता तो बोलण्यात नाही. शेतकऱ्याबद्दलचा कळवळा जो आहे तो आपल्या बोलण्यात नाही उपयोगाचा नाही, तर तो कृतीत असला पाहिजे. 10 रुपये जर तुम्ही मला सांगा की कोथिंबिरीची जर जुडी 10 रुपये झाल्यानंतर आपण इतकं जोरजोरात बोलायला लागतो आणि डिझेल आणि पेट्रोलचे भाव गगनाला भिरत चाललेत, आंतरराष्ट्रीय मार्केटमधले भाव कमी येतं आणि इथले भाव मात्र खूप वाढत चालले. तर 3 रुपयाचा टॅक्स 33 रुपयावर नेऊन ठेवला पेट्रोल डिझेलवरचा, त्यावेळेस कोणी बोलताना दिसत नाही या राज्यामध्ये आणि देशात. याच्यामुळे आम्हाला आमच्यासारख्याला अस्वस्थ वाटतं की कष्टकऱ्यांसाठीचं एक लोकांचा सकारात्मक दृष्टिकोन या पुढच्या काळात कसा निर्माण होईल हा खरा आमच्यासारख्याच्या चळवळीसमोरचा प्रश्न आहे. आम्हाला माध्यमांनी जर मदत केली तर निश्चितपणे ह्या लोकांना स्थिर करणं,
त्यांना सन्मान मिळवून देणं हे आम्हाला शक्य होईल. मात्र त्यासाठी आणखीन एक गोष्ट सरकारला करणं गरजेचं आहे. ही जी कंत्राटी पद्धत नावाचा जो एक महामारी, नुसता करोना ही महामारी नाही तर कंत्राटी पद्धत ही देखील महामारी या व्यवस्थेला लागलेली आहे. मग ती खासगीमध्ये असेल नाहीतर सरकारी यंत्रणेमध्ये असेल. तुम्हाला गंमत सांगतो, आता परप्रांतीय कामगाराचं तर अजून वाईट अवस्था आहे. आपल्याकडे अनेक ठिकाणी 24 तास माझ्या कंपनीत मुक्काम करणारा माणूस मला आवडतो. का? तो काम करतो आणि त्याचा जो त्यांनी केलेले जे कष्ट आहे त्याचा जो नफा आहे तो मला एकट्याला मिळतो आणि मी त्याला तुटपुंज देऊन त्याला आपलं माझी गरज संपली की हाकलून देऊ शकतो. अशा प्रकारची देखील व्यवस्था हिला बदलावं लागेल. हे इतकं सोपं नाहीये सगळं. मात्र त्यासाठी अनेक कार्यकर्ते तयार होतील, व्हावे लागतील. आता कार्यकर्त्यामध्ये कसं झालेलं आहे आता आजकाल की झट मंगीन पडव्या, आज कार्यकर्ता झालं की दुसऱ्या दिवशी माझ्या दारात अगदी 4 चाकीच असली पाहिजे म्हणजे मग मी मोठा कार्यकर्ता होतो. मला असं वाटतं की ही स्थिती बरी वाटत नाही. ह्यातनं सगळं बदलावं लागेल. एक चारित्र्य नीतिमान काम करणारी पिढी केवळ तोंड देखल्यासाठी नाही आणि अतिशय माणूस म्हणून सगळ्यांचा विचार करणारी पिढी निर्माण झाली पाहिजे. दुर्दैव असं या समाजामध्ये तुम्हाला सांगायला वाईट वाटतं की काही मंडळी या देशामध्ये जातीद्वेष धर्मद्वेष पसरवण्यामध्ये स्वतः खूप मोठी भूमिका बजावतात. अगदी मध्यंतरी प्रचारकेचं उदाहरण तुम्हाला थोडक्यात सांगतो. मध्यंतरी सरकारने चिनी काही ऍप बंद केले. ही पॉप्युलर डिसिजन घेतला, बंद केले का चांगलं केलं वाईट केलं? अरे होय, पण तुम्ही मला सांगा चीनचं गमक कशात आहे हो खरं? त्यांनी स्वस्तात लोकांना परवडतील या किमतीत वस्तू तयार केल्या. तुमच्या व्यवस्थेचा त्यांनी अभ्यास केला, तुमच्या संस्कृतीचा अभ्यास केला आणि तुम्हाला लागणाऱ्या तुमच्या कुटुंबात घरात मग मध्यमवर्गीय असेल, उच्च मध्यमवर्गीय असेल, कनिष्ठ माणूस असेल, अगदी श्रमिक असेल, त्याच्या घरात लागणाऱ्या वस्तूंचा त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि कमी किमतीमध्ये त्या वस्तू सुबक लोकांना कशा मिळतील. आता चीनची वस्तू म्हणलं की चलो तो चल नाही तो फेकून दिली असं काहीतरी आहे ते. पण तरी त्यांनी केलं, तिथपर्यंत गेला ना तो माणूस. त्याला तुम्ही काय पर्याय दिला? मग चीनी ऍप बंद केले ना, मग चीनच्या धर्तीवर लोकांना स्वस्तात टेलिफोन मिळेल किंवा तो मोबाईल मिळेल, स्वस्तात त्याला टीव्ही मिळेल किंवा ज्या चीनी छोट्या छोट्या गोष्टी अगदी फरशी साफ करायचं हे असेल, तुमचा कुंचा असेल, अगदी पंथी असेल, ह्या सगळ्या उद्योगाला चालना देण्यासाठी तुम्ही काय भूमिका घेतली देशामध्ये? त्यासाठी किती प्रशिक्षण केंद्र उभी केली? त्यासाठी किती तुम्ही बाजार यंत्रणा तुम्ही त्यासाठी उभी केली? लक्षात ठेवा, लोकांच्या तात्पुरत्या रोषाला, तात्पुरत्या रागाला फुंकर घालण्याचं काम तुम्ही ऍप बंद करून केलं. ते केलं पाहिजे, योग्य केलं का? योग्यच केलं. त्यात काही कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही. परदेशी व्यवस्थेला काही जर समजा इथं अटकावून आपल्या दिशेला जर काही प्रोत्साहन मिळत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण ते नुसतं तेवढ्यापुरतं मर्यादित राहता कामा नये. तर सामान्य माणसाला उपयोगी पडतील अशा वस्तूंचं उत्पादनामध्ये तुम्ही काय केलं हे म्हणणं सोपं आहे सगळं. पण हे करण्यासाठी सरकारची इच्छाशक्ती असायला पाहिजे. केवळ मताची इच्छाशक्ती असून चालत नाही. धन्यवाद गाळे साहेब. जे आपण सांगितलं कष्टकऱ्यांचे जे विषय आहेत आणि त्यांच्या पुढच्या जी एकंदरीत व्यवस्था की ठीक आहे, आज कोरोना आहे, उद्या आणखी काही येईल, त्या प्रत्येक समस्येतून त्याला टिकण्यासाठी एक इच्छाशक्ती आणि सामाजिक सुरक्षेची शाश्वती देणारा कायदा सरकारनं करावा. आपणही ती अपेक्षा व्यक्त करतायत. आपल्या अपेक्षांना प्रजापत्र पर्यायाचंही पाठबळ आहे. पुन्हा एकदा आपण प्रजापत्रामध्ये येऊन आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आपले आभार. चुकीचं